शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो। मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अर्थसहाय्याने वितरण हे थेट लाभ हस्तांतर डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मागील आठवड्यापासून सतत ढगाळ वातावरण तयार होऊन थंडी गायब झाली आहे। शिवाय रब्बी हंगामातील पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आदीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणी करण्याची वेळ आली आहे। यात रब्बी हंगामातील पिकांना वातावरण चांगले असल्यास केवळ पाण्यावर पिके येतात, परंतु मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके संकटात सापडली आहे। गेल्या 8 दिवसात 2 वेळा कीटकनाशके फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। सध्या हरभरा, गहू, मका व इतर उन्हाळी पिके जोरदार असली तरी वातावरणात सतत बदल होत असल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आधीच खरीप पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले असले तरी महसूल मंडळाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी महसूल मंडळात 56% आणेवारी दाखवून शेतकऱ्यांच्या जमेवर मीठ चोळले आहे।